वेलकम टू महाराष्ट्र ई अकॅडमी. आजच्या व्हिडिओमध्ये आपण MSBT डिप्लोमा के स्कीम फर्स्ट इयर सेमिस्टर 2 अप्लाइड मॅथमॅटिक्स याचा सिलेबस समजून घेणार आहे. कोणते कोणते चॅप्टर इथे आपल्याला स्टडी करायचे आहेत, कोणते चॅप्टर इथे मोस्ट इम्पॉर्टंट आहेत आणि कुठले असे चॅप्टर आहेत जे इझिली तिथे तुम्ही स्टडी करून तिथे इझिली पास होऊ शकता. बघा, हे सगळं आपण इथे आजच्या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहे. आणि अप्लाइड मॅथमॅटिक्स हा जो सब्जेक्ट आहे हा सगळ्या ब्रांचसाठी इथे कॉमन आहे. कॉम्प्युटर, सिव्हिल, मेकॅनिकल, IT, इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रिकल, AIML, AIDS, डेटा सायन्स या सगळ्या ब्रांचसाठी हा सब्जेक्ट इथे कॉमन आहे. बघा, आपण सगळा सिलेबस समजून घेऊ. बघा, अप्लाइड मॅथमॅटिक्स सब्जेक्टचा कोर्स कोड आहे 312301. बघा, या सब्जेक्टची तुम्हाला PDF फाईल हवी असेल तर आपलं जे ऍप्लिकेशन आहे महाराष्ट्र ई अकॅडमी, ते ऍप्लिकेशन तुम्ही डाउनलोड करा. त्याची लिंक तिथे डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. बघा, ऍप्लिकेशनच्या सिलेबस सेक्शन मध्ये तुम्हाला तिथे अप्लाइड मॅथमॅटिक्सची PDF फाईल तिथे भेटून जाईल. तसेच आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे ते सुद्धा तुम्ही जॉईन करा. त्याची लिंक तिथे डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. तुम्हाला पुढच्या व्हिडिओच्या तिथे अपडेट भेटत जातील. बघा, आता काय काय स्टडी करायचं समजून घेऊ. बघा, फर्स्ट इयर सेमिस्टर 2 अप्लाइड मॅथमॅटिक्स 312301. बघा, याचे बघा, अप्लाइड मॅथमॅटिक्स इथे तुमचं CL म्हणजे 3 लेक्चर वीकमध्ये होतील. एक तुमचं ट्युटोरियल असेल वीकमध्ये. पेपरचं ड्युरेशन आहे 3 आवर्सचं. 30-70 मार्क्सचा पॅटर्न आहे. 100 आउट ऑफ तुम्हाला इथे 40 मार्क्स पाहिजेत. आता चॅप्टर समजून घेऊ. कुठले कुठले युनिट आपल्याला इथे स्टडी करायचे आहेत. बघा, युनिट नंबर 1 मध्ये तुम्हाला इथे स्टडी करायचं आहे इनडिफिनाइट इंटिग्रेशन. बघा, इनडिफिनाइट इंटिग्रेशन येण्यासाठी किंवा इंटिग्रेशन येण्यासाठी तुम्हाला तिथे डेरिव्हेटिव्ह आलं पाहिजे. डेरिव्हेटिव्हच्या एक्झॅक्टली अपोजिट तिथे इनडिफिनाइट इंटिग्रेशन आहे. बघा, इंटिग्रेशन मध्ये तुम्हाला इंटिग्रेशन बाय सबस्टिट्यूशन मेथड, इंटिग्रेशन बाय पार्ट्स, इंटिग्रेशन बाय पार्शियल फ्रॅक्शन याची न्यूमेरिकल तुम्हाला स्टडी करायचे आहेत. बघा, तुम्हाला जर डिफिनाइट इंटिग्रेशन स्टडी करायचं आहे तर तुम्हाला इनडिफिनाइट आलं पाहिजे. सिंपल आहे. फक्त काय तिथे इनडिफिनाइट मध्ये लिमिट दिलेली नसते आणि डिफिनाइट मध्ये इथे लिमिट दिलेली असते. म्हणजे इंटिग्रेशन ऑफ लिमिट 0 to 1, 0 to पाय असं लिमिट तिथे दिलेले असते. ऑलमोस्ट सेम प्रॉब्लेम तिथे एक्झाम मध्ये विचारले जातात, फक्त थोडासा चेंज आहे. नंतर त्यानंतर डिफरन्शियल इक्वेशन. बघा, डिफरन्शियल इक्वेशनचे न्यूमेरिकल जिथे विचारले जातात. ऑर्डर अँड डिग्री ऑफ डिफरन्शियल इक्वेशन, मेथड ऑफ सॉल्विंग डिफरन्शियल इक्वेशन, व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म, हे न्यूमेरिकल जिथे एक्झाम मध्ये विचारले जातात. आता युनिट नंबर 4 तुमचा इथे आहे न्यूमेरिकल मेथड. बघा, मोस्ट इझी चॅप्टर आहे, म्हणजे एकदम इझी चॅप्टर आहे हा इथे. बघा, रेग्युलर फॉल्सी मेथड, न्यूटन रॅप्सन मेथड, ह्या इझिली जॅकॉबी मेथड, गॉस सॅडल मेथड, बक्षाली मेथड, इझिली तुम्ही इथे मेथड स्टडी करू शकता. न्यूमेरिकल तिथे सॉल्व्ह करू शकता. एकदम सिंपल आहे. त्यानंतर प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन हा सुद्धा एकदम सिंपल चॅप्टर आहे. प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन मध्ये बायनॉमियल, पॉइजन्स आणि नॉर्मल डिस्ट्रीब्युशन एकदम सिंपल आहे. बेसिक फॉर्म्युला तुम्हाला यूज करायचे आहे, न्यूमेरिकलला सॉल्व्ह करायचे आहे. आता वेटेज बघून घेऊ, कुठल्या चॅप्टरला किती वेटेज दिलं गेलेलं आहे ते. मग आता वेटेज बघू. इथे बघा, इनडिफिनाइट इंटिग्रेशनला इथे वेटेज आहे, हे दिसतंय बघा इथे. टोटल वेटेज आहे 20 मार्क्सचं. डिफिनाइट इंटिग्रेशन वेटेज आहे 12 मार्क्सचं. डिफरन्शियल इक्वेशन वेटेज आहे 12 मार्क्सचं. देन न्यूमेरिकल मेथड वेटेज आहे 14 मार्क्स. प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन वेटेज आहे 12 मार्क्स. टोटल वेटेज आहे 70 मार्क्सचं. बघा, 70 मार्क्स तुम्हाला इथे टोटल वेटेज इथे देण्यात आलेले आहे. बघा, याच्यामध्ये तुम्हाला काही डाऊट असेल तुम्ही जरूर मला तिथे कमेंटमध्ये विचारू शकता. आणि मी सांगितलेलं समजलं असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा. साईडला जे बेल आयकॉन बटन ते प्रेस करा, म्हणजे माझ्या पुढच्या येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात पहिले भेटेल. थँक्यू.